मित्रहो, उतावीळपणे केलेली कुठलीही गोष्ट अंगलट आल्याशिवाय राहत नाही. जेव्हा माणूस उतावीळ होतो तेव्हा आपल्या हातून घडत असलेल्या चुका सुद्धा त्याला बरोबर वाटतात आणि मग तो अधिकच अधिकच फसत 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 जातो आणि शेवटी प्रचंड अडकतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या बाबतीमध्ये असंच काहीतरी झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही महिन्यापासून गद्दारीचं हे राजकारण शिजवलं, पण ताटात वाढून घेण्याच्या वेळेलाच सगळं काही कच्चं राहिल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले. लोकसभेमध्ये त्यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. या गटाला मान्यता सुद्धा मिळाली. अशी फक्त चर्चा होत राहिली. प्रत्यक्षात कुठलाही पुरावा समोर आलेला नव्हता. या 6 खासदारांचा एकत्रित फोटोही आलेला नव्हता किंवा लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्रही कोणाला पाहायला मिळालेलं नाही. ओमराजे निंबाळकर यांनी तर म्हणे मतदारांना विचारून काल रात्री निर्णय जाहीर केला. काल नागेश आष्टीकर आणि आता ओमराजे निंबाळकर यांच्याशिवाय या 6 खासदारापैकी कुणी सुद्धा शिवसेना सोडण्याबाबत काहीही वक्तव्य केलेली नव्हती. फक्त दोनच खासदार बोलले आणि खरं तर ते तिथंच फसले. 6 पैकी 2 खासदारांनी आपल्या भूमिका जाहीर केल्या, त्या सुद्धा स्वतंत्रपणे वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या वेळी. पण यामुळेच ऑपरेशन टायगर मध्ये मोठा कायदेशीर ट्विस्ट आलेला आहे. नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांच्या अति घाईमुळं या दोघांसह इतर 4 जणांची खासदारकी देखील धोक्यात आलेली आहे. आज जरी या फुटाफुटीच्या घटनेला मूर्त स्वरूप दिलं गेलं असलं तरी सुद्धा कालपर्यंत जे काही घडलं ते अधिक महत्वाचं आहे. आता कायदेशीर पेच कसा निर्माण झाला आहे बघा. या सगळ्या घडामोडीत आष्टीकर आणि ओमराजे यांनी स्वतंत्रपणे पक्ष सोडल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ठाकरे शिवसेना या दोघांवर सुद्धा स्वतंत्रपणे बडतर्फीच्या कारवाईची शिफारस करू शकतो. एखाद्या पक्षातून 2/3 खासदार फुटले तर त्यांची खासदारकी वाचू शकते. म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेकडे 9 खासदार आहेत, त्यापैकी 6 खासदार एकाच वेळी बाहेर पडणं आणि त्यांनी आम्ही पक्ष सोडल्याचं एकत्रितपणे जाहीर करणं आवश्यक असतं. या सगळ्या प्रक्रिया एकाच वेळी आणि एकत्रितपणे होणं आवश्यक असतं, पण इथं तसं झालेलं नाही. 6 जणांनी एकत्रित पत्रकार परिषदही घेतलेली नव्हती. उलट आष्टीकर यांनी दुपारी आणि ओमराजे यांनी रात्री पक्ष सोडल्याचं जाहीर केलं. 9 पैकी 2 खासदारांनी पक्ष सोडतो असं जाहीर केलं. याचाच अर्थ 6 खासदारांनी ही घोषणा केलेली नव्हती. म्हणजेच 2/3 खासदारांनी पक्ष सोडतोय असं जाहीर केलेलं नाही. त्यामुळे या दोन्ही खासदारावर स्वतंत्रपणे कारवाई करण्यास उद्धव ठाकरे शिवसेनेच्या हाती आयतं खोलीत मिळालं आहे असं जाणकारांचं सुद्धा म्हणणं आहे. आज जरी या पुढच्या घडामोडी घडवल्या गेल्या असल्या तरी कालपर्यंत सगळं काही वेगळं होतं आणि ते खरं महत्वाचं आहे. या 6 खासदारांनीही आपण स्वतंत्र गट तयार केल्याचं म्हटलेलं नव्हतं, तसं पत्रही त्यांनी दाखवलेलं नव्हतं. लोकसभा अध्यक्षाकडून सुद्धा त्याबाबत काही खुलासा करण्यात आलेला नव्हता. त्याचबरोबर इतर 4 खासदारांनी सुद्धा आपण पक्ष सोडल्याचं म्हटलेलं नव्हतं. याचाच अर्थ 2च खासदार अधिकृतपणे बाहेर पडले असा होतो. त्यामुळे या 2 खासदारावर कारवाई होऊ शकते असं जाणकारांचं अगदी स्पष्टपणे म्हणणं आहे. घटनात्मक आणि संसदीय नियमाच्या दृष्टीनं या घडामोडीमध्ये आलेला हा एक महत्वाचा ट्विस्ट मानला जातो. तज्ञांच्या मतानुसार एखाद्या पक्षाच्या संसदीय गटातील 2/3 सदस्यांनी एकत्रितपणे वेगळा गट स्थापन केला तर त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळू शकतं. ठाकरे शिवसेनेचे लोकसभेमध्ये एकूण 9 खासदार, किमान 6 खासदारांनी एकाच वेळी वेगळा गट स्थापन केल्याचं अधिकृतपणे जाहीर करणं आवश्यक होतं. पण आष्टीकर आणि ओमराजे यांनी स्वतंत्रपणे भूमिका जाहीर केली. इतर खासदारांनीही
अधिकृतरित्या पक्ष सोडल्याचं किंवा स्वतंत्र गट स्थापन केल्याचं काही सांगितलेलं नव्हतं. त्याचबरोबर लोकसभा अध्यक्षाकडे देखील अशा कोणत्याही गटाच्या मान्यतेबाबतची माहिती समोर आलेली नव्हती. घटना आणि कायदा याचा विचार केला तर या दोन खासदारांच्या अतिघाईमुळे 6 खासदारांची खासदारकी ही धोक्यात आलेली आहे. नियमानुसार हे अपात्र ठरू शकतात, पण घटना, कायदा, नियम हे सगळं काही पाळलं जाणार का, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली तेव्हाही हेच घडलं होतं, पण काय झालं पुढं? ज्याच्या हाती काठी त्याची म्हैस. कायद्याची पर्वा कोण करणार? आता यावेळी सुद्धा मागच्या सारखंच घडणार की घटनेचा आधार राखून खासदार अपात्र ठरवले जाणार? तुम्हाला काय वाटतं? यावेळी तरी कायदा, कानून, घटना याचा सगळा आदर केला जाईल? जरूर सांगा मित्रांनो, आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.